स्वामी विवेकानंद नवलगावान। चला दोन्ही संघ मैदानामध्ये चला। या ठिकाणी जे खेळाडू सर आत बसलेले आहेत, आपल्याला विनंती आहे की ते खेळाडू जे सर आत बसलेले त्यांना आपल्याला बाहेर काढायचं। ये बात तो खाली बसना। हॅलो, नवलगव्हाण या संघाला शेवटचा कॉल आहे। वाशिम संघाने मैदानाचा ताबा घेतलाय ग्राउंड नंबर 1 वर। नवलगव्हाण संघाने ही ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे। सेलू संघाचे 3 पॉइंट आणि साटंबा संघाचा 1 पॉइंट या ठिकाणी आहे। वाशिम संघाने मैदानाचा ताबा घेतलेला आहे। नवलगव्हाण संघांनाही मी या ठिकाणी विनंती करणार आहे की जे संघाचे कोच आहेत, कॅप्टन्स आहेत, त्या कॅप्टननी आणि कोचनी संघाला वेळेवर हजर करायचं आहे। जो संघ वेळेवर हजर राहणार नाही त्या संघाला बाद केला जाईल या स्पर्धेमधून। याची आपण पूर्णपणे काळजी घ्यावी। ग्राउंड नंबर 1 ची लढत चालू झालेली आहे। 7 नंबरचा वाशिम संघाचा एक दिग्गज खेळाडू वयाच्या 12व्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली। आज तो खेळाडू या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये आपली रेड मारत आहे। हा संघ माझ्या नजरेसमोर खेळलेला संघ आहे। लहान लहान मुलं होते। हा जो संघ आहे हा पोलीस मध्ये आज लागलेला आहे आणि कबड्डीच्या माध्यमातून हा संघ वजनी गटामध्ये खेळणारा संघ आज या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये खेळत आहे। कबड्डी मध्ये एवढी ताकद आहे। हा जो 7 नंबरचा रेडर आहे तो कबड्डीच्या माध्यमातून पोलीस मध्ये लागलेला आहे। ही कबड्डीची ताकद आहे आणि ते स्वप्न आदरणीय मनीषाताई संजयजी काटकर साहेबांनी पाहिलेलं आहे की कबड्डीच्या माध्यमातून गोरगरिबांची खेळाडू मुलं तांड्यातील गावातील खेळाडू
घडले पाहिजेत आणि हिंगोली जिल्ह्याचं जे स्वप्न आहे, कोणीतरी प्रो कबड्डी मध्ये जावं, कोणी एसपी, डीवायएसपी, पोलीस, इंडियन आर्मी, रेल्वे पोलीस, ब्लॅक कमांडो या जे दल आहेत, आपले राष्ट्रीय दल आहेत, यामध्ये आपल्या जिल्ह्यातले खेळाडू गेले पाहिजे. त्यांनी त्यांचं करिअर, आई बाबाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. ते स्वप्न पाहिलं म्हणजे वसुंधरा फाउंडेशन यांनी. आणि याच व्यासपीठावर आमच्या मॅडम उपस्थित आहेत. सो मनीषाताई संजयजी काटकर. ओके ओके ओके. हॅलो. नवनाथजी शिंदे, महाराष्ट्र पोलीस यांना मी विनंती करतो की आपण आपला मानसन्मान आणि सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कबड्डीच्या माध्यमातून एक उज्ज्वल भविष्य या ठिकाणी नवनाथजी शिंदे यांनी आपल्या गावातील खेळाडूंना प्रेरणा दिली. मी आदरणीय मॅडम आणि दादा यांना मी विनंती करतो की हे कबड्डीच्या माध्यमातून आज हिंगोलीमध्ये पोलीसमध्ये आहेत, आपण यांचा सत्कार करावा. काय उत्कृष्ट नियोजन आहे. पूर्ण टायमिंग वर रेड चालत आहे. कबड्डीच्या क्षेत्राच्या माध्यमातून आज हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये काम करत आहेत सर. आणि महाराष्ट्र असोसिएट खजिनदार आदरणीय मंगलदादा पांडे, तसेच सो मनीषाताई संजयजी काटकर, वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरांचा आणि मान्य सुद्धा केली. ग्राउंड नंबर 1 ची जी लढत आहे ती लढत आहे नवलगव्हाण या संघाचे 2 पॉइंट्स आणि वाशिम या संघाचे 10 पॉइंट्स. टाइम या ठिकाणी जो स्कोर आहे अशा माध्यमातून आहे. आणि साटंबा संघाचे ग्राउंड नंबर 2 ची जी लढत आहे 4 पॉइंट्स आणि सेलू या संघाचे 11 पॉइंट्स. साटंबा हा संघ मातवर ठरताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅलो. धोक्याची घंटा वाजली की माणूस घराकडे येते. बायकोचा फोन येते ना तसा. ग्राउंड नंबर 1 ची लढत मानस संघ सेलू सी वर्सेस युनिटी फाउंडेशन परभणी. सुंदर सुंदर कमबॅक म्हणायला काहीच हरकत नाही. 11 नंबर जर्सी. ग्राउंड नंबर 1 ची लढत आहे मानस संघ सेलू सी युनिटी फाउंडेशन परभणी. सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि ग्राउंड नंबर 2 ची जी लढत आहे हा सामना संपताच 1 पॉइंट अतिशय उच्च दर्जाचं या ठिकाणी टाइम आउट करावं लागेल. आपल्यात असलेलं कबड्डीचं कौशल्य दाखवावं लागेल. बोनस नॉट अलाउड. बोनस नाहीये, परंतु आता पाहावं लागेल खेळाडू काय करू शकतो. उत्कृष्ट नियोजन दत्तरावजी बांगर यांचं करावं तेवढं कौतुक कमी. छोट्याशा जागेमध्ये केलेलं हे उत्कृष्ट नियोजन प्रशासन आणि कबड्डी कमिटी संयुक्त विद्यमाने या ठिकाणी चालू असलेले हे कबड्डीचे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. उच्च दर्जाचे कोच, त्यापेक्षाही चांगले रेफरी, सर्टिफाईड रेफरी या ठिकाणी या सामन्याचं नियोजन करत आहेत. हॅलो. बैरजी क्रीडा मंडळाचा खेळाडू बैरजी क्रीडा मंडळ
विदर्भ वर्सेस मराठवाडा असं ही लढत आणि आमचे सन्माननीय समालोचक सर स्वतः कबड्डीचे खूप मोठे फॅन आणि मैदानाची या ठिकाणी स्वच्छता राखण्यामध्ये आपला अमूल्य वाटा देत आहेत. डोळ्याचे पारणे फिटणारे सामने या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, कारण की सन्माननीय कबड्डी चॅम्पियन एक उत्कृष्ट खेळाडू दत्तरावजी बांगर साहेब यांच्या नियोजनातून बहिर्जीचा संघनायक, बहिर्जी क्रीडा मंडळ संघनायक डॉक्टर साहेब, बहिर्जी क्रीडा मंडळ पटेल सर माईकडे या. मागे जा रे या पुढे मागे इकडे वेळ पलीकडे जरा सर हॅलो. साटंबा आणि सेलू या दोन माताबर संघामध्ये आणि त्यामध्ये विजयी ठरला तो संघ म्हणजेच सेलू आणि